अजित पवार यांच्या विमान अपघातावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी संशय व्यक्त केलाय। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे। हा घात आहे की अपघात असा संशय रुपाली पाटील यांनी व्यक्त केलाय। पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान नादुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे। म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत। आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत, तशी चौकशी सुरू पण आहे, पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे। स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे, हा घात आहे की घातपात घडून आणलाय की अपघात आहे। मला कोणावर शंका घ्यायची नाहीये, पण माझ्या शंकेचं निराकरण पण व्हावं, कारण हुरहुर वाटते। आज 5व्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे, कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते, त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदललं गेलं। त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या? माननीय अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे, परंतु हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे।